की धैर्य भाऊजी ते या सगळ्यापेक्षा लई वेगळे. ते तुला चांगलं सांभाळतील, तुझी काळजी घेतील, तुझी साथ देतील. नाही का ते सुद्धा खरं सावी, मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं ग की आमचे धैर्य भाऊजी देव माणूस नसून एक राक्षस असतील. राक्षस ते तुला इतका त्रास देतील, तुझ्याशी इतकं वाईट वागतील नव्हतं वाटलं. पण मी सुद्धा विसरले ना ग, विसरले की शेवटी ते सुद्धा मुजुमदारच आहे. या बाकी मुजुमदारांसारखे ढोंगी, फसवे आणि नालायक निघाले. पण सावी, तू इथं थांबू नकोस आता. तू इथून निघून जा. हे बघ, हवं तर असं समज या जीव गेल्या घरापासून आणि इथल्या नीच माणसांपासून तुझी सुटका होते. खरं सावी, तू जा सावी. सावी, कोणी मला बघायच्या आधी मला हात केलं पाहिजे, पण तू थांबू नकोस इथं. तुझा अजून अपमान झालेला मला सहन नाही होणार. तू जा सावी. काळजी घे. सांभाळ स्वतःला. ते 7 फेरे, वचन, जुळलेली गाठ सगळं खोटं होतं. अजून का थांबली ही बया इथं? एखादा जळू चिकटावा ना तशी चिकटून बसली आहे मला. काय समजती काय स्वतःला? एवढा माज आला तरी कुठून याच्यात?
हे सावी गेली असेल ना आता? माझ्या धैर्यांना सुद्धा असंच सतवलं होतंस ना? मग भोग आता, भोग तुझी कर्माची फळं. थोडी निर्लज्ज आहेस ग तू. एवढं सगळं बोलून सुद्धा जात नाहीयेस ना? हे बघ, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे इथून, नाहीतर ही संपूर्ण बादली तुझ्या अंगावर होते. मी राहू दे इरा, तिला बोलण्यात काही अर्थच नाहीये. शेवटी नात कोणाची आहे? त्या भाऊची ना. थोडा आडमुठेपणा हिच्यात पण असणारच की. असो, मी भाऊंनाच फोन करते. आमच्या दारात घाण पडले म्हणून ती घेऊन जा. आम्हाला जरा इथे नकोय म्हणून. मग बघतील दोघे काय करायचंय ते. नाही, भाऊ इथं आले तर हे लोक त्यांचं लय अपमान करतील. नाही, भाऊंना काय सांगू नका याच्यातलं. सांगणार, आम्हाला हवं ते करणार आम्ही. मी जाते इथून. तुम्ही त्यांना काही सांगू नका. गेली एकदाची कटकट. तिला आतापर्यंत कसं सहन केलंय मी, माझं मलाच माहिती. धैर्य मुजुमदारची बायको समजत होती स्वतःला. लायकी आहे का तुझी? चला धैर्य, ह्या पुरीचा विषय संपला. आता आपल्याला आपल्या कामावर लक्ष द्यायला पाहिजे. आई मला पण चहा द्या की. ए आई, ते तुझी बाजाराची लिस्ट काढून ठेव. तो डेकोरेटर येणार आहे, त्याला सगळं द्यायचं आहे मला. एक अटक की लवकर. हे बघ, काल अनुराधानं सांगितलं म्हणून मी थांबून राहिलोय. बरं, नाही तर कालच मी जाऊन घेऊन आलो असतो सावीला. आणि तिथे गेल्यावर त्यांना व्यवस्थित लग्नाचं निमंत्रण दे. होय भाऊ, तुम्ही काहीच काळजी करू नका. तिकडेच जाणार आहे मी आता. अहो मी आहे ना, मी सगळं करतो व्यवस्थित आणि आमंत्रण पण देतो. हा भाऊ, मी काय म्हणते, तुम्ही पण येता काय माझ्या बरोबर? आलो असतो रे बाबा, पण गुरुजी येणार आहेत ना, त्यांच्याशी बोलायला थांबतो मी इथं. काय हो, वंस फोन उचलणार, काय एक रिटर्न कॉल करणार.
आणि तुम्ही त्यांच्या लग्नाची स्वागताची तयारी करायला लागा. अनुराधा, तू सावीला ववाळायचं ताट तयार करून ठेव. होय. मुलगी आली की तिला ववाळ आणि मगच घरात घे, कळलं? हा. नीट कानाचे पडदे उघडे ठेवून ऐक. प्रेम असल्याचं नाटक केलं फक्त, ते सुद्धा फक्त माझा, माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा जो अपमान झाला त्याचा बदला घेण्यासाठी. काय करू मी? कुठं जाऊ? घरी नाही. मी भाऊंना काय सांगणार? काय करू काहीच कळत नाहीये. सावी, सावी, अगं सावी, अगं लक्ष कुठं आहे तुझं? कवाच्यानं हाका मारायले? काय झालं काकी? अगं माझं सोड, पण तू सकाळी सकाळी इकडं कशी? अहो ते भाऊंची लय आठवण आली होती ना, म्हणून आले होते. समद बरं आहे ना व? आणि तोंड का असं पडलंय ग तुझं? आणि झोप बी झाल्यासारखी वाटत नाही तुझी रात तर. अहो ते डोकं दुखतंय जरा, बाकी काही नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काळजी घ्या पोरी स्वतःची. ही काय अवस्था झाली आहे माझी? नाही नाही, मी जर अशी घरी गेले तर घरात त्यांना लय प्रश्न पडतील. ह्या काकीलाच किती पडले. काय करू आता? दादा, मला जरा पाणी मिळेल का? थँक्यू. दादा, थँक्यू. जे होईल ते होईल. माझी माणसं आहेत ती, त्यांच्यापासून काय लपवायचं नाही. आता जायचं आणि भाऊंना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. तेच आता पुढची वाट मला दाखवू शकते. हे बघ, तुला सगळं ऑलरेडी सांगितलं तरी परत सांगतोय, लक्ष देऊ नये का? हे सगळे जे खांब दिसायला लागलेत की नाही, खांबाला की नाही अशी झेंडूची गोल 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 अशा माळा दिसल्या पाहिजेत, भरून गेलं पाहिजे सगळे. लक्षात घे, या खांबाचं गणित जरासं वेगळं आहे. इथं आहेत की नाही फक्त पांढरी फुलं असतील, फक्त पांढरी फुलं.
का सावीला आवडतात, तिचे डोळे दिपले पाहिजेत. आई 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 ते सगळे ओवाळणीचं ताट वगैरे तयार आहे ना? सगळं तयार आहे. गुरुजींनी जे जे केतन्या, अरे फोन उचला ना झालात गुरुजी कवाचा उचला चालत ते. नाही नाही टेन्शन घेऊ नका भाऊ तुम्ही. काल माझं बोलणं झालंय त्यांच्याबरोबर. येत असतील ते गाडीवर वगैरे असतील, येतील ते. डोंट वरी. नक्की ना? होय होय बरं ठीक आहे. बरं तू ते हारांचं सांगून ठेवलंयस का? सांगितले तेच सांगायला लागलो याला. डोंट वरी. ठीक आहे, तुम्हाला कळलंय ना काय करायचं ते? ऐक तुला कामात सावे. ओ भाऊ सावे आली. सावे तू झालीस दे इकडे. अगं मी येणारच होतो की तुला घ्यायला. आणि फोन का उचलत नव्हतीस? मगापासून फोन करायला लागले. काल बसलं फोन. भाऊ आलं रे माझं लेकरू आलं सावी. अगं बघत काय बसलीस अनुराधा? औक्षण करायचं ते ओवाळायचं ताट तर घेऊन ये की. आणते आणते. बाकी कशी आहेस? बरी आहे ना? बरं झालं येळेत आलीस तू. लय बरं वाटलं बघ. भाऊ हे अगं ये की लवकर. चल ये अनुराधा. अगं ये की लवकर. आले आले. लो ओवाळल्याशिवाय आत घेणारच नाही आज. अगं ये लवकर, पोरगी ताटकळली दारात. ये. आले आले. अरे गुरुजी बरं झालं अगदी येळेवर आला बरं का. बघा नवरी मुलगी सुद्धा तयार आहे, आत्ताच आली. बरं तुमची तिकडची देवी आईची पूजा व्यवस्थित चालली आहे का नाही? तिकडे ज्या काही विधी असतील ते सगळ्या लगेच करून टाका. आपल्या कार्यात आपल्याला विघ्न नको आहे. सगळा अभिषेक व्यवस्थित होऊन द्या. मी तिकडचा बघा, आम्ही इकडचं बघतो. आणि तिकडचं झालं की मला लगेच फोन करा. हो तुम्हाला नक्की सांगेन. चला येतो. भाऊ काय चाललंय हे सगळं? अरे माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट घडायची राहून गेली होती सावे. अगं जी गोष्ट मला माझ्या डोळ्यांनी बघता आलेली नाही ती गोष्ट आता मी पुन्हा घडवून आणणार आहे. मी तुझं आणि धैर्याचं लग्न लावून देणार आहे. सावे काही अडचण आहे का? अगं काही घडलं असेल तर सांग की, मी फोन करतो धैर्याना. तसंही त्यांना आमंत्रण द्यायचं राहिलेलंच आहे. स्वतः आमंत्रण देतो, एका फोनच करतो. भाऊ नाही नाही फोन नका करू तुम्ही. फोन नका करू. अगं काय झालं सावे? करू दे की. सावे 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 इथं लोकांचं एक लग्न टिकताना मुश्किल होत्या आणि तू एकाच माणसाशी दोन लग्न करायला सांग. अगं नशीब ग्रेट आहे आपल्या सावीचं. सावे आता की नाही आम्हाला तुझ्या लग्नात लई मजा करायची आहे बघ. आधीच एकदा ती मजा करायची राहिली होती. नाही म्हणजे मुजुमदारांनी तशी एकदम जय्यत तयारी केलेली, पण तेव्हा तुझा मूड नव्हता ना, त्यामुळे आमचा पण मूड नव्हता. त्यामुळे आता लग्नात आहे ना धमाल करायची आहे बघ. अहो मी तर मेहंदीवाली पण फिक्स करून टाकल्या. हा आणि डॉल्बी वाल्याला पण सांगितलंय असला दंगा घालायचा की नाही, लय राडा करायचा बघा रात्री लग्नात. बघा काही दंगा घालायचा तो घाला. बरं झालं तुम्ही दोघं आलायचा, त्याच्यामुळे लग्नाचं घर तरी वाटायला लागलं. हो बरं आता
तुम्हाला काय दंगा घालायचा ना तो बिनधास्त दंगा घाला, धमाल करा. हा भाऊ अहो नुसती धमालच नाही, मी तर तुम्हाला सांगते, मी सावीचा लग्न ड्रेस कुठला घालणार, मेकअप कुठला, मेकअप वरून आठवलं माझी एक मैत्रीण आहे श्वेता, तिला मी घेऊन येणार. कर धमाल आणि हो धमालची गत आहे, बाकी काही नाही. अजून 10 वेळा लग्न करा आणि पैसे उधळत बसा. भाऊ कसं सांगू तुम्हाला, काय उपयोग नाहीये या सगळ्याचा. ज्या माणसावर मी प्रेम केलं, तुमच्या संग भांडून लग्न केलं, तो माणूस खोटारडा आहे, विश्वासघाती येतो. त्यानं नुसतं माझाच नाही तर तुमचा सुद्धा विश्वासघात केलाय, तुमचा फायदा उठवलाय त्यानं. तुम्ही रक्ताचं पाणी करून जे मिळवलेलं ते हडपलंय त्यानं. भाऊ कसं सांगू मी तुम्हाला. जी धमाल करायची ती करा, पण आधी आपल्या मैत्रिणीला आत घेऊन जा आणि मग काय दंगा घालायचा तो दंगा घाला. काय ए सावे, ओ माय माय, कुठं हरवलाय मिसेस मुजुमदार. अगं स्वप्न बघत असेल ती, तुला माहिती आहे ना आपलं दाजी किती भारी आहेत, किती काय काय करतात तिच्यासाठी. सावी किती स्पेशल आहे त्यांच्यासाठी. आता की नाही ते दाजी काय काय करत असतील त्याचाच विचार करत असेल बघ ती. काय रे ने. हा बरोबर. नाही भाऊ काय ना, आमच्या सोबत आहे ना जराशी चिटिंगच झाल्या बघा. नाही म्हणजे आम्ही सावीसाठी किती पण काहीतरी भारी केलं ना, धैर्य सावीसाठी असं काहीतरी भारी करतात ना की आम्ही काय पण केलं तरी ते छोटच पडतंय त्याच्या पुढं. अगं चल आता आतमध्ये. अच्छा का तुमच्या ह्यांची वाट बघत हिथंच थांबायचा विचार आहे. चल 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 लवकर. धैर्य, एका महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालोय. रात्री यायला उशीर होईल, जेवायला वाट बघत बसू नका. अरे पण नाश्ता तरी करून जा. आता कामावर उपाशी जाणार आहेस का? ये. तो कसला उपाशी. अख्ख्या घरादाराचं वाटोळं करून त्याचं पोट भरलं असेल की. जरा विचार करून बोलत जा विलास, नाहीतर माझा हात कधीही उठेल. आणि काय रे, काय वाटोळं केले त्याने? आई हे बरं आहे, आमच्यावर हात उचलायला तू कायम तयार असतेस, पण तुझ्या ह्या लाडक्या धैर्याच्या गोष्टी बघायला तुझे डोळे उघडतच नाहीत. तुझ्या लाडक्या लेकानं त्या सावीला घराच्या बाहेर काढले. तुला काय वाटलं ती मुळमुळ रडत घरी जाईल? गप्प बसून राहील? ती सावी गप्प बसणार आहे? हा
तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर तुमच्यासारखे मूर्ख कुणीच नाही. अगं आई ती सावी आहे, सावी, सावी नाईक. मग लग्नाची बायको आहे ती याची. ती काय अशी तशी गप्प बसणार नाही. तिला हलक्यात घेण्याची चूक करू नका. अरे मला जेव्हा जेलमध्ये पाठवलेलं तिनं तेव्हा तुम्ही मुजुमदारांसारखे मुजुमदार असून कोणीच काही करू शकला नाही. आता हे मला माहित नाहीये का? सारखं उठून तेच तेच बोलायची गरज नाहीये. गरज आहे. गरज आहे म्हणून सांगतोय तो. होय. अरे दादा, जेव्हा तिचं काहीच तांगलेलं नव्हतं तेव्हा ती कसली खुंकार होती ना ते बघितलंय मी. आणि आता आता तर ठेच लागलेली जखमी वाघीण आहे ती, वाघीण. तुझ्या लाडक्या लेकानं ना अख्ख्या कोल्हापुरात त्याच्या प्रोजेक्टची बोंबाबोंब केली आहे. त्याच्यामध्ये काय बोललाय? माझे आदर्श भाऊराव नाईक, माझा गुरु भाऊराव नाईक याशी टेप लावली आहे ना. आणि काम झाल्याच्या नंतर मटणातनं कसं आपण हाड बाजूला काढतो का नाही, तसं त्या थेरड्याला बाजूला केलंय त्यानं. तुला काय वाटतंय? आपल्याला पाहिजे त्याच बातम्या पसरतात का बाहेर? हे दादा, बातमी पसरतेच. आई, मग ती बातमी आपल्या बाजूनं असो, नाहीतर या धैर्यानं त्या पोरीची आणि त्या म्हाताऱ्याची फसवणूक केली ही बातमी असो. आणि भास्कर, ही बातमी त्या थेरड्याच्या कानावर पडली का नाही, ती पोरगी आणि हा थेरडा दोघ जण मिळून ह्याला नाही जेलमध्ये पाठवलं ना तर बघ तू. अरे याला जेलमध्ये पाठवणारच ती. आई, त्या पोरीला चांगलंच माहितीये कोणाला कसं आत पाठवायचं. अरे घटस्फोटाचा मुद्दा राहिलाच की. काय काय हा धैर्य कसं काय घटस्फोट देणार आहे तिला? नाही, एवढं सोपं आहे का ते? त्या घटस्फोटाच्या प्रोसेस मध्ये या धैर्याला ती कसा अडकवते ना ते बघाच तुम्ही. त्यांच्या जमिनी घ्यायला बघत होता ना हा. आता ती पोरगी आपल्या घशात हात घालून सगळं बाहेर काढते का नाही बघ. बापरे, मला तर भीती वाटते काय ह्याच्यामध्ये सगळी प्रॉपर्टीज लुटायला नको म्हणजे झालं. असं काही होणार नाही.
स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं काही होत नसतं. चल ग, मी तुला सांगते, मी इतकी खुश आहे ती. बस तू आधी इथं. मी एवढी खुश आहे की आता काय सांगू तुला. आनंदाच्या भरात त्यानं मी सगळंच तुझ्या लग्नाचं प्लॅनिंग करून टाकलंय. हे बघ, मी आता सांगते, ऐका. हे बघ, सगळ्यात आधी तर आहे ना, मी तुझ्या हातांवरती मस्त धैर्यांचं नाव मेहंदीनं रंगवणार आहे बघ. म्हणजे सगळ्यात आधी आज संध्याकाळी आपण तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम करायचा. हा, त्यानंतर उद्या आहे ना, मी तुझ्यासाठी एकदम धमाल सरप्राईज ठेवलंय. असलं कमाल आहे ना ते. म्हणजे आम्ही की नाही तुझ्यासाठी डान्स बसवलाय. आई शपथ, तू पण ना रीने, सगळं सरप्राईजच फोडून टाकलं मी. पण नाही तसं सरप्राईज अजून फुटलेलं नाही. म्हणजे मेन सरप्राईज जे आहे ना ते डान्स मध्ये आहे ना त्या, आणि डान्स अजून तू बघितलेलाच नाहीयेस, त्यामुळे ते सरप्राईज आहे ना तुला त्या डान्स मध्येच मिळेल. हा, तेव्हा आपण काय करायचं, मेहंदीचा कार्यक्रम झाला ना की आपण लगेच डान्सची प्रॅक्टिस करायला घ्यायची. त्यानंतर मी तुला सांगते की आपण लगेच. सावे, अगं लक्ष कुठं आहे तुझं? कधीपासून मी इथं बडबडायला लागले? आता सांग पटकन मी काय काय सांगितलं. रीने, ऐक ना, मला तुझ्याशी लय इम्पॉर्टंट बोलायचंय. ते नंतर सांग मला, आता काय सांगू नको. आता मी काय सांगते ना ते ऐक. एकतर आधीच धैर्यांच्या लग्नात आम्हाला काही करायला मिळालं नव्हतं. मला सांगायचंय तुला काहीतरी. सावे, अगं काय झालं? अशी का चिडल्यास तू एकदम? रीने, अगं सावे, काय एवढ्या गप्पा चालल्यात मैत्रिणींच्या? मला पण कळू दे की. हे सावे, बस बस बस. सावे बाळा, तू खुश आहेस ना? माझी किती इच्छा होती माहिती, माझी एवढी इच्छा होती की तुला अगदी आनंदानं थाटामाटानं सासरी धाडावं. खरं तुमच्या लग्नात ते काही शक्य झालं नाही, पण भाऊंनी आता कसं समज पुन्हा नीट जुळून आणून दिले. सावे, हे बघ, ही साडी बघ. तुला माहिती, तुझ्या पप्पांनी आणलेली.